राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट येते। अजित पवार हे दिलीप मोहिते पाटलांच्या निवासस्थानी दाखल झालेत। आढळराव पाटलांसाठी अजित पवार यांच्याकडून मोहिते पाटील यांची मनधरणी सुरू असल्याचं सुद्धा कळतंय। शिरूर मतदारसंघाबाबत मोहिते पाटील यांच्याशी सुद्धा चर्चा केली जाणार आहे आणि दिलीप मोहिते पाटील यांचा आढळराव पाटलांच्या उमेदवारीला विरोध आहे आणि त्यामुळेच आढळराव पाटलांचा अजित पवार यांच्याकडून लढण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिकचे अपडेट घेऊयात रोहिदास गाडगे यांच्याकडनं। रोहिदास, आपण पाहतोय की साम टीव्हीवरती हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे की अजित पवार हे दिलीप मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। काय अधिकचे अपडेट आहेत, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते? खरं तर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे रिंगणात उतरल्यानंतर अमोल कोल्हेंच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण ही चर्चा सुरू होती। त्यातच शिंदे गटाचे जे माजी खासदार आहेत शिवाजी आढळराव पाटील यांची उमेदवारीची अदलाबदल करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती। हा प्रवेश कुठेतरी निश्चित झालेला आहे, मात्र या प्रवेशाला खेडचे जे आमदार आहेत दिलीप मोहिते पाटील यांनी थेट विरोध केला होता। पक्ष विश्वासात घेत नाही, जर आढळराव पाटलांना जर राष्ट्रवादी पक्षात घेतलं तर मी राजकारण सोडेल अशा पद्धतीचा विरोध मोहिते पाटलांनी केला होता। त्यामुळे मोहिते पाटलांच्या भेटीला अजित पवार आलेले। 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, आढळराव पाटील यांची बैठक मुंबईमध्ये झाली होती। त्यामध्ये कुठेतरी समझोता झाला होता, मात्र कार्यकर्त्यांमध्ये संदेश देणं बाकी होतं। हा संदेश आज अजित पवार देणार आहे। त्यामुळे धन्यवाद रोहिदास, आम्ही तुमच्याकडे वेळोवेळी अपडेट घेत राहणार आहोत। तर आजच्या बैठकीमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे।